नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांच्या आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। या चॅनलचे उद्दिष्ट असे आहे की जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या डिजिटल बनवेल। तुम्ही महाराष्ट्रातील सर्व सहकारी योजना, रोज नवीन जॉब अपडेट्स, वेळोवेळी सहकारी अपडेट्स, महत्त्वाचे GR, शासन निर्णय, शैक्षणिक माहिती आणि बरेच काही इथे दिले जाते, तेही फ्रीमध्ये। त्यामुळे आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा। नमस्कार मित्रांनो, आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की तुम्ही पोस्ट ऑफिससाठी जो काय ॲप्लिकेशन दिलं होतं, अप्लाय केलं होतं, त्या पोस्ट भरतीचा आता निकाल जाहीर झाला असून तो निकाल तुम्हाला कशा पद्धतीने ऑनलाईन चेक करता येणार त्याची संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे। तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला तुमचे गुगल क्रोम ओपन करून घ्यायचे। गुगल क्रोम ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये तुम्हाला टाईप करायचे पोस्ट GDS। आता या ठिकाणी GDS पोस्ट किंवा पोस्ट GDS तुम्ही सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने फर्स्ट लिंक येईल, जे इंडियन पोस्ट GDS ऑनलाईन अशा पद्धतीने शो होणार। तर त्या लिंकला तुम्हाला क्लिक करून घ्यायचे, जे फर्स्ट लिंक आहे या लिंकला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या ऑफिशियल साईटवरती अशा पद्धतीने व्हिजिट व्हाल। तर या ठिकाणी तुम्हाला पोस्ट ऑफिसचा अशा पद्धतीने एक इंटरफेस दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती शो होणार। तर या ठिकाणी आपल्याला तुमचा ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही केल्याप्रमाणे रिझल्ट या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे। तर तो रिझल्ट तुम्हाला कशा पद्धतीने चेक करायचं आहे ते या ऑफिशियल साईटप्रमाणे आपण बघणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला भरपूर ऑप्शन शो होतील, ज्याच्यामध्ये कॅन्डिडेट्स कॉर्नर म्हणून लिहिलेलं आहे। या ठिकाणी रजिस्टर, नोटिफिकेशन, अप्लाय, पेमेंट, फी ते सर्व तुम्हाला शो होत असेल। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला न्यू म्हणून GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल, त्यानंतर जुलै 2024 शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट्स। तर या ठिकाणी आपण यावरती जर क्लिक करतोय, या न्यू याच्यावरती शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट्सवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्टेट शो होतील, जेही स्टेट आहेत ते स्टेट तुम्हाला या ठिकाणी राज्याचे सिलेक्ट करून घ्यायचे। तर आपण जसं की महाराष्ट्र, तर महाराष्ट्र या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे। महाराष्ट्र या ऑप्शनला तुम्ही क्लिक केल्यानंतर लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करून घ्यायचे। लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स या ऑप्शनला तुम्ही क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा अशा पद्धतीने तुमच्या समोर एक PDF ओपन येईल, ज्या PDF मध्ये जेही कॅन्डिडेट या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत या भरतीसाठी त्यांचे या ठिकाणी रजिस्टर नंबर प्रमाणे चेक करून घ्यायचे की त्यांचा रजिस्टर नंबर आहे का, ते कुठल्या पोस्टसाठी आहेत आणि कुठली पोस्ट त्यांना मिळाली आहे, त्यानंतर ऑफिस कुठलं असेल, डिव्हिजन कुठलं असेल, काय मार्क आहे आणि डॉक्युमेंट्स टू बी व्हेरीफाय विथ, असं संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला शो होणार। तर तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे, जो तुमचा रजिस्टर नंबर आहे, ज्या तुम्ही ॲप्लिकेशन केलं होतं पोस्ट ऑफिसच्या भरतीसाठी, तेव्हा तुम्हाला एक रजिस्टर मोबाईल नंबर हा SMS माध्यमातून तुम्हाला मिळाला असेल, किंवा फॉर्म भरत असताना तुम्हाला तुमच्या फॉर्मवरती प्रिंटआउट तुम्ही काढून घेतलं असेल तर फॉर्मवरती पण असेल, तिथे तुम्ही फॉर्मवरती जाऊन चेक करू शकता। आणि चेक केल्यानंतर या PDF मध्ये चेक करा, जर तुमचा रजिस्टर नंबर या ठिकाणी आहे तर तुम्ही या भरतीसाठी पात्र ठराल व तुम्हाला मेलद्वारे पुढील जॉईनिंग संदर्भात संपूर्ण माहिती दिली जाईल। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा जो निकाल आहे तो कशा पद्धतीने चेक करू शकतात याची संपूर्ण माहिती या व्हिडिओप्रमाणे तुम्हाला मिळालीच असेल। तर या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।